हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महत्त्वाची न्यूज पाहत आहोत. ही न्यूज आहे जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापतींच्या दौऱ्यात वास्तव उघड अशा आशयाची न्यूज आहे. आणि ह्या न्यूजमध्ये काय माहिती दिली ते अंगणवाडी सेविका नापास या संदर्भात जी माहिती दिली आहे ती माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. या माहितीमध्ये नेमकं काय सांगलं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन लाईक करा, शेअर करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये सबस्क्राईब करा. बघा, यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ही मालेवाडा येथून न्यूज जी आहे ती प्रदर्शित झाली आहे, प्रकाशित केलेली आहे. यांनी सांगितलं की जिथे बालकांचा सर्वांगीण विकास होतो त्या अंगणवाडीतील सेविकांना राष्ट्रगीत येत नसेल, गीत गाता येत नसेल, ABCD येत नसेल, बालकांचा विचार कसा होईल, हे वास्तव जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे यांच्या समोर आहे. त्यांनी सोमवार 24 जूनला रोजी भिवापूर पंचायत समिती अंतर्गत पाहमी, चिंचाळा, मालेवाडा, नक्षी आदी गावातील अंगणवाडी केंद्राचा दौरा केला. प्रथम पाहणी व नंतर अंगणवाडी क्रमांक 2 चिंचाळा केंद्रात आढावा घेतला. दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य नेमावली माटे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे, माधुरी गेडाम व पंचायत समिती सभापती माधुरी देशमुख, किरण नागरीकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, पंचायत समिती सदस्य कृष्णा गोडेस्वार, भिवापूर बाजार समितीचे सभापती बाबू इंगोले, उपसभापती बंडू पाटील ठाकूनकर, बाजार समिती संचालक मिलिंद राऊत, जगन गावंडे, खंड विकास अधिकारी चेतन जाधव, पंचायत विस्तार अधिकारी दिलीप ठाकरे, संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. ठीक आहे. आता याने त्या गावचा दौरा केला. त्या दौऱ्यानंतर यांना काय आढळून आले याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अभ्यासाच्या केल्या सूचना, यांना प्रत्यक्षदर्शनी काय आढळून आलं आणि त्यांनी कोणकोणत्या सूचना केल्या त्याबद्दल संदर्भात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथम पाहमी व नंतर अंगणवाडी क्रमांक 2 चिंचाळा केंद्रात आढावा घेतला. अंगणवाडी सेविका कलावतीबाईंना पूर्ण राष्ट्रगीत म्हणता आले नाही. ABCD, बाराखडी, राष्ट्रीय पक्षी आदी प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. पुढच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना पूर्ण ABCD, गीतगायन, आकडेमोड यायलाच हवी अशी सूचना मालेवाडा केंद्राच्या अंगणवाडी सेविका रंजना गेडाम यांनी दिली. नक्षी गावातील अंगणवाडीची स्थिती उत्तम नव्हती. एकंदरीत जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापतीच्या दौऱ्यात अंगणवाडी सेविका नापास झाल्याचे चित्र समोर आले. लहान बालकांना काही शिकता येईल अशा परिस्थितीनुरूप स्वतः अभ्यास करावा अशी सूचना त्यांनी दिल्या. अशा आशयाची ही बातमी होती. आपण दुसरी बातमी आहे की आता हे अंगणवाडीशी संबंधितच आहे. अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले जीवजंतू. ही पुढारी या वृत्तपत्राने आजच बातमी छापलेली आहे की अंगणवाडीतील पोषण आहारात या पॉकेटमध्ये जी आजकाल खिचडी मिळते त्या खिचडीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं जीवजंतू त्याला आढळून आले. पालकांमध्ये नाराजी, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. वृत्त जे आहे पुढारी वृत्तसेवेने बातमी छापली आहे. भिवंडी तालुक्यातील पडगा भादाणे येथील अंगणवाडीत एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये जीवजंतू, पोपेटे, पाखरे, दगडाच्या भुशासारखी बारीक कोच अशा लहान मुलांच्या आरोग्यास हानिकारक असणाऱ्या गोष्टी सापडल्यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्येक गावातील अंगणवाड्यामध्ये एकात्मिक बालविकास विभागातर्फे 3 वर्षाच्या मुलापर्यंत खाद्यपदार्थ जसे खिचडी शिजवण्यासाठी कच्च्या पोषण आहाराचे पाकिट देण्यात येत असते. परंतु भादाणे येथील अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या खिचडी पाकिटामध्ये अशा प्रकारचे शरीरास हानिकारक असणाऱ्या वस्तू व जीवजंतू आढळल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भादाणे येथील रहिवासी अशोक बुधाजी
पाटील यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या खिचडीच्या बंद पाकिटामध्ये हे सर्व प्रकार दिसून आल्याने त्यांनी एकात्मिक बालविकास विभाग भिवंडी यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता यामध्ये सुलभा अडसुडे प्रकल्प अधिकारी यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. हे त्यांचं म्हणणं. सर्व खाद्यपदार्थ हे थेट कोकण भवन आयुक्त यांच्या मार्फत अंगणवाडीत पोच केले जातात. आम्ही फक्त इथून मागणी पाठवित असतो. त्यामुळे सदर तक्रार आम्ही त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात ठाणे येथे पाठविली आहे. सर्व ठिकाणी कोकण भवन आयुक्त यांच्या मार्फतच खाद्यपदार्थाचा पुरवठा केला जातो. तक्रारदाराला गेलेल्या खाद्यपदार्थाचे पाकिट कालबाह्य म्हणजे 22 जून झालेले असून बाकीच्या पाकिटांची मुदत सप्टेंबर 2024 होती असं त्यांनी सांगितलं. त्याने मात्र हे कालबाह्य झालेलं आहे, आउटडेटेड झालेलं आहे किंवा एक्सपायर झालेलं आहे पाकिट असे म्हणून या ठिकाणी कधी हे लोक टोलवाटोलवीची उत्तरं देत असतात.